नाराजीच्या चर्चेनंतर शनिवारी फडणवीस आणि शिंदे हे एका कार्यक्रमात एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसले। दोघांनीही नाराजीच्या चर्चांवर आता पडदा टाकलाय। पाहूयात। नाराजीच्या चर्चांनंतर शिंदे फडणवीस दिलखुलास गप्पा मारताना दिसले। नाराजीच्या चर्चांवर या दोघांनीही पडदा टाकलाय। शनिवारी अमृता फडणवीसांनी मुंबईत दिव्याज फाउंडेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनीही हजेरी लावली। यावेळी दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं दिलखुलास गप्पाही रंगल्या होत्या। त्यांच्यासोबत अमृता फडणवीस सुद्धा होत्या। या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या आसन व्यवस्थेत 2 खुर्च्यांचं अंतर होतं। यावरून सुद्धा नाराजीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती। मात्र या 2 खुर्च्या पुरस्कारार्थी असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानींसाठी होत्या। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं। त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते। एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातल्या सेना नेत्यांचे भाजपनं प्रवेश करून घेतल्यानं नाराजी नाट्य वाढलं होतं। त्यानंतरच्या कॅबिनेटवर शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कारही टाकला होता। तर हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात फडणवीस शिंदेंची देहबोली वेगळी दिसली होती। या कार्यक्रमात शिंदे हे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले होते। तर नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईकांचं नाव होतं, पण शिंदे हजर न राहिल्यामुळे गणेश नाईकांनीच पुतळ्याचं अनावरण केलं होतं। पण नाराजीच्या या सर्व चर्चांवर आता या दोघांनीच पडदा टाकलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।